मार्कु लिहिलं धडचं खबर 14 अध्याय. पाचव्या पंडुगुले म्हटल्या అమెనట్లే భక్తినాచ పండుగలే 2 రోజు అద్ది ప్రధాన యాజకులను శాస్త్రులు येसूत रहस्य माकून धरून घेवाले उपायम करत राहिले. पण पजा लोल्ली करतात होसे म्हणून पंडूक चालतानी नोक्क म्हणत म्हणून घेतला. ते वगतीत येसू बेतानियात राहिला. कुष्ठरोगाकून राहिले सिमोनूच्या घरात जेवण करायला बसून राहताने एकली बायको ते घरात आली. तीम्या धडसे हगर झडनातून हेल्लं धडसे अत्तर तेलात एके गोट्याचे बुंदिलक्यात घालून तीम्या संग धरून आले. ते बुंदिलक्याचे मुकुडूत फोडून ते अस्तर तेलात येसूचे डोयर बागोलन. हे देखून ते तर राहिल्यानात इतली जनाले रग्गालं. ते एकला संग एकली असं म्हणून घेतला. अस्तर तेलात असं हगाय करणं कहाले त्यात विकल्याक एके सल्लात जीतम अलसतं. ते पैसेनात गरीबनाले दिला होलसतं म्हणून ते बायकोत गूर्चून घट्ट विमर्श केला. तवर येसू अगोट्टा तीमे आता कहाले बाधा पाडता. तीमे मल्ले धडस भने केलन. गरीब कवरही तुम्हा संगच राहतात. तुम्हाले इष्टम होलं तवर त्यांले सायम करूसे. पण मीना कव्वरचे तुम्हा संग नाही राहा. तीम्या करू शकले तिथलं करू शकलन. मत्त समाधेले सिद्ध करा म्हणून तीम्या माझे अंगावर अस्तर बागोलन. लोकात धडचा खबर प्रचार करले प्रत्येक जागी तीम्याचा आणवालच्याने तीम्या करल्यात सुगा सांगा पडते म्हणून तुम्हा संग हक्क सांगता म्हटलन. ते होल्यापाई 12 जणातलं एकलं होलं. युदा इस्करियोतू येसूत प्रधान याजकुलाले धरून देवासाठी त्यांजवळ गेलं. त्याई हे ऐकून भर सांबरा पडून त्याले पैसे देतो म्हणून गोट दिला. त्यासाठी युदा येसूत अप्पगिंचाले असल वक्तीसाठी अद्व देखत राहिलं. अमेनाटले भाकरीनाचे पांडुग्याटले आधीच्या दिवशी पसक्याचे मेंढे पिल्यात पोली दिले तवर येसूचे शिष्युలు त्यांना संग कोठी जाऊन तूसाठी पसका पांडुग्यात जेवणात सिद्ध करणं म्हणत त्यांना आता हटकला. येसू त्यांनाचे शिष्युलात दोघात धाडत त्यांसंग असं म्हटलन. पट्टणामात जा. पण्याचा हेल होरांग घेऊन एवाच एकला माणूस तुम्हाला दिसते. त्यांना आता अनुसरींचा. त्यांना कोणत्या घरात जाते की ते घराचे मालकधारा संग शरीरावाचा आखाडा कोठी आहे की म्हणून गुरुजी हटक म्हटलन. म्हणून त्यांना त्यांनाचे शिष्युला संग मिरून ते आखाड्यात पसक्या जेवण करावा म्हणून घेत आहे म्हणून मीनं म्हटल्याच्याने सांगा. अख्ख्या वस्तूलाकून सिद्ध राहिले विद्यावरचे एक मोठे आखाड्यात त्यांना तुम्हाला दाखवते. तवर तुम्ही ते खाना सिद्ध करा म्हटलन. शिष्युలు पट्टणामात गेले. येसू सांगल्याच्यानेच अख्खे जरगले. ते पसक्या पांडुग्याचं जेवण सिद्ध करला. दिवस जवाच्या वक्तीत येसू 12 जना संग मिरून आलं. ते अख्खे बल्ल्यापुढं बसून जेवण करतात. तवर येसू त्या संग तुम्हात ऐकलं म्हटल्याक आत्ता मा संग बसून जेवण करायचे तुम्हात ऐकलं मत्त पगाधारणाले अप्पा जपते म्हणून मीना तुम्हा संग हक्क सांगता म्हटलन. त्यांले दुःखमालं. हक्क मिनतन नहो की प्रभू म्हणून एकल्या मग ऐकली त्यांना संग म्हटला. तवर येसू तुमचे 12 जणातलं ऐकलं मा संग मिरून भाकरीत वाटेत बुडवून खावाचं मत्त अपजपते. लेखनालात लिहून राहिल्याच्याने माणसाचे लेख निघून जात आहे. पण माणसाच्या लेखात अपजप्पाचे ते माणसाले श्रम येते. ते जन्मनायचं राहिल्याक धड होलसतं म्हणून म्हटलन. ते अख्खी जेवण करत राहताने येसू भाकरीत हेडून घेऊन देवाला कृतज्ञतेला सांगून त्यात मोडून शिष्युलाला देत हे माझं आंग यात हेडून घ्या म्हणून म्हटलन. ते होल्यापाई द्राक्षा रसाचं वाटी हेडून घेऊन देवाला कृतज्ञतेला सांगून त्यांना दिलन. ते अख्खी ते वाटे एटलं पिला. हे माझं निबंधनाचं रकत. हे रक्तात कित्येक जणांसाठी अडपला. हे हक्क विना देवाच्या राज्यमात जाऊन नवद्राक्षाचा रस पितो गा. आत्ता शिवाय आणि कवरच द्राक्षाचा रस नाही प्या म्हणून म्हटलन. त्याही एक भक्तेचं गाणं गावल्यापाई ओलिव झाडानाच्या डोंगराला गेले. तवर येसू त्या संग तुमच्या हृदयाला चदरून जाऊन मत्त सोडून जाता. काहले म्हटल्या लेखनालात असं लिहून आहे. मीनं मेंढनाच्या राखणधारणात मारत मेंढ्या चेदरून जातात.
पण मीना वाचून आल्यापायी तुम्हा पर आधीस गलीला यायला जातं म्हणून म्हटलान. तवर पेतरू अख्ख्यात विश्वासम गेल्या काही माझा विश्वासम नाही जाय म्हणत म्हटलान. येसू जबाब देत, हे हक्क हे रातचेरा 2 मजील खुकडा हरवण्यातले आधी 3 मजील मीना कोण की नाही ठाऊक म्हणून म्हणतस म्हटलान. पण पेतरू मीना तू संग मराचा बघत आले काही सरे मीना कव्वरस तुना कोणय की मला नाही ठाऊक म्हणत नाही म्हणून म्हटलान. वरकडची शिष्युल सुगा तेसच म्हटला. ते अख्खी गेत्समाने मनाचे जाग्यात गेली. तेत्त येसू त्यानाचे शिशुला संग असं म्हटलान, मीना प्रार्थना करून येतोगी तुम्ही एत्तच राहा. अजून त्यांना पेतरूत याकोबूत योहानूत त्यांना संग बोलावून घेऊन गेलं. त्यांना भरी दुःखम बाधा सुरू होलं. त्यांना त्या संग माझा आत्मा जीव जायनाच्या तिथलं दुःखमात भोगत आहे. तुम्ही एत्तच बसून जेती राहा म्हटलान. येसू इथले दूर जाऊन भुईवर सागीला पडून बील होल्याक हे घडिय नोके व्हाव म्हणून प्रार्थना करत, अब्बा बा तुल्ले अख्ख साध्यमस हे दुःखमात मल्ले दूर हेडून टाक. पण नेरवेराच माझा कोरिके नव्हे तुझंच म्हणत म्हटलान. त्यांना येऊन शिशुलू जप्पू जाणं देखटलान. त्यांना पेतरू संग सिमोनू जपतास की 1 घंटा चेती नाही राहू सकस की म्हणून जेती राहा प्रार्थना करा तवरच तुम्ही सैतानले लोंगे नाहीसा राहता. आत्मसिद्धसपण अंगातच बड नाही तर म्हटलान. येसू अजून जाऊन आधीच्यानेच प्रार्थना करलान. त्यांना फिरून येऊन शिशुलू जप्पू जातात म्हणून चोवून घेतलान. काहले म्हटल्या त्याही तरासले. अजून त्यांनाले काय जबाब देवा की त्याले नाही ठाऊक. अजून येसू 3व मजल फिरून येऊन त्यान संग अजून हायगा जप्पू जाता की अगोट्टा बघत जवळ आलं. हिगे देखा माणसाच्या लेखात पापुलाच्या हाती अपजप्पाचं वगत आलं. उठा जवाई या हिगे द्रोहम करायचं येताई म्हणत म्हटलान. त्यांना अनेक बोलत राहता आणिस 12 जणातलं एकलं होलं इस्करियोत युदा आलं. प्रधान याजकुलू शास्त्रुलू मोठोल्ली धारली पजा कत्तलू काड्या धरून घेऊन युदा संघ हात ते द्रोहम करायचं त्या संघ मीन जाऊन कोणात झालं की मुद्दू घालून घेता की त्यांनाच येसू त्यांनाच बंदिंचून भटुलामध्ये ठेवून धरून घेऊन जा म्हणून त्या संघ सांगलान. त्यांना आता मुद्दू घालून घेऊन त्यांना साईग करत म्हणून आधीच त्या संघ बोलून घेतलान. संघच युदा येसू जवळ जाऊन गुरुजी म्हणून बोलवत त्यांना आता मुद्दू घालून घेतलान. अलीपजा येसू तर बंदिंचला. येसूच्या पक्क्याला उभं राहायला ऐकलं. त्यांनाची कात्ती हेडून प्रधान याजकुडाचे सेवकुडाचे खनात तोडलान. तवर येसू तुम्ही कत्तुलाकुन कडेनाकुन येऊन मत बंदिंचाले मीन पैक हो की रोजी देवाच्या गुडेत बोध करताने तुम्हा संग राहिलंच ना. तवर मत काहले नाही बांधींचा काहले म्हटल्या लेखनाला तर लिहून राहिल्याच्याने जरगावं म्हणून म्हटलान. तवर येसू संग राहिली शिशुलाखी त्यांना आता सोडून पळून गेली. एकलं चेलीक येसू तर अनुसरिंचत राहिलं. त्यांना सोपूर दोरेकून केले एके लांबच्या अंगल्यात मात्रमच लिहून राहिलं. पजे त्यात सुद्धा धरून घेतला. पण त्यांना आता लांबचं अंगलं घोसरून आले त्यांना त्यात सोडून उग्गस द्यावा लागलं. तवर त्याई येसू तर प्रधान याजकुडा जवळ धरून गेले. मुख्यमोली याजकुलू मोठोल्ली अजून शास्त्रुलाखी तेत्त जमा होले. पेतरू इथल्या दूर राहून त्यांत अनुसरिंचत प्रधान याजकुडाच्या इलाक्यात येऊन भटुला संघ मिरून आग शेकत त्या संघ बसून राहिलं. मुख्यमोली याजकुलनं महासभ्याचे सभ्युలు येसूले मरण्या शिक्षा घालासाठी टाकले गवायसाठी दांदरत राहिले. पण त्यांले कोणतं गवाय नाही भेटा. किती जण बाईक गवायलू सांगला पण त्यांचे गवायलू एकाले एक नाही मिसरा. तवर इथले जण उठून हे बाईक गवाय सांगला. माणसं बांधले हे देवाचे गुडे तर मीनं पाडून टाकून 3 दिवसात माणसं बांधू शकणार इथले अजून एका गुडेत बांधतं म्हणून त्यांना म्हणणं आम्ही ऐकलो. पण हे गवाय सुगा एकलं एक तीर अनेकला अजून एक तीर सांगला. ते होल्यापायी प्रधान याजकुडू उठून सभ्युला पुढं उभं होऊन येसू संग तुला जबाब नाही सांगस की त्याही तुले व्यतिरेक माकून गवायलू सांगतात ना तुला काय म्हणतस म्हणून हटकलान. पण येसू कोणतंच जबाब देण्याचं
उगस राहिलं. प्रधान याजकुడు तुन देवात लेख होल क्रीस्तुकी माणूस स्तुतिंचाचे देवात लेख की म्हणून अजून प्रश्निंचलन. तवर येसू हो मीनस त्यांना सर्वशक्ती संपन्नून होले देवाचे उजवे हाताकडे माणसाचा लेख झाला मीना बसून राहणं त्यांना सरगमाटलून मब्बुलावर येणं तुम्ही देखता म्हणत म्हटलन. प्रधान याजकुడు त्यांना फडकी फारून घेऊन आम्हाला दुसरं गवाय काहले त्यांना देवात दूषण करणं तुम्ही ऐकला ना, तुमचा अभिप्राय काय म्हणून सभ्य आता हटकलन. अख्खी त्यांना मरण्या शिक्षा घालावा म्हटला. हे होल्यापायी इतलीक जण येसूवर चुकणं सुरू केला. इतलीक जण त्यांना डोरेनं आले गोंताल बांधून उठीकून गुद्दून कोणैकी चोवून घे म्हणून हेलन करला. रखण रखाची भटुलू त्यांना धरून घेऊन मारला. पेतरू खलतूच्या घरा पुढचे इलाक्यात राहिलं. प्रधान याजकुडाचे दासी लाटली एकली तेत्ता आली. पेतरू एकटेपायी दौसेकात राहणं देखून त्यांना जवळ जाऊन त्यांना आता भरी देखटलन. नजरेतूच झाले येसू संघ तुनसग राहिलास ना म्हणून ते म्या पेतरू संघ म्हटलन. त्यासाठी पेतरू त्यांना मला नाही ठाऊक म्हणत तुला काय म्हणतास की मला अर्थम नाही होणं म्हणून त्यांना वाटेकडे गेलं. संघस तुकडं हरवलं. तवर दासी अंडेर पेतरू तर देखून सैग राहिलं ना संघ यांना त्यांच्यातलं ऐकलं म्हणून अजून म्हटलन. अजून पेतरू हे हक्क नव्हे त्यांना मला नाही ठाऊक म्हणून म्हटलन. घडक मान होल्यापायी पेतरू संघ उभं होली त्याई तुनसुगा गलिलयातलं होसते चुक्क नाहीसं त्यांच्यात ऐकलं म्हणून म्हटला. पेतरू बास करत तुम्ही बोलात माणूस कोण की मला नाही ठाऊक म्हणून त्याजत हे सापेना घालून घेऊन ओट्टू घालून घेणं सुरू केलं. संघस दोनव मजील खुकडं हरवलं. तवर येसू त्यांना संघ सांगले गोठी पेतरूले आदले. 2 मजील खुकडं हरवण्यातले आधीस मीन कोण की नाही ठाऊक म्हणून 3 मजील म्हणतस म्हणत येसू पेतरू संघ सांगले गोठीत आद करून घेऊन त्यांना दुःखम आपोंग घेण्याचं रन्न सुरू केलं.